एक मुलगा किंवा एखादी मुलगी आई वडिलांसाठी शेवटपर्यंत पूर्ण किती गरजेचं असतं. ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी टोटल 4 भागात डिवाइड केलेली आहे. श्रीमंत घराणं असते, 2 मुलं असतात. मध्यमवर्गीय घराणं त्यांना पण 2 मुलं असतात आणि सगळ्यात गरीब घराणं त्यांनाही 2 मुलं असतात. आणि चौथं जे घराणं असते ते काय म्हणतो आपण त्याला, एकदम जेनेरिक. पण ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन असते, जे चौथं घराणं असते ते म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, आई वडिलांसोबत राहण्याची शेवटपर्यंतची इच्छा, असं ते चौथ्या घरात असते. आता तुम्हाला रियालिटी सांगतो, ही ऍक्च्युअली इंटरेस्ट ह्या 4 कुटुंबांमध्ये होता. सगळ्यात जे गरीब घराणं असतं त्यातला एक मुलगा एक्सपायर होतो आणि त्यातला राहतो फक्त एक मुलगा. श्रीमंत मुलगा असतो तो परत सुसाईड करतो. गरीब घराण्यातला आपला मध्यमवर्ग जो असतो तो क्लासेस, टेन्शन ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो घर सोडून जातो. मित्रांनो नमस्कार, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो असणारी एक स्टोरी. म्हणजे थोडीशी इमोशनल स्टोरी आहे. 2-4 दिवसापूर्वी एक पुस्तक वाचायचं संपवलं मी. आय थिंक माझा आवाज येत असेल तुम्हाला. एक पुस्तक होतं ते वाचत होतो मी. त्या पुस्तकात अशा प्रकारे गोष्टी लिहिल्या होत्या. आता बेसिक सांगतो तुम्हाला मी, इंट्रोसाठी होईल. की एक मुलगा किंवा एखादी मुलगी आई वडिलांसाठी शेवटपर्यंत पूर्ण किती गरजेचं असतं. आणि जे पुस्तक मी वाचलं त्या पुस्तकात हे जे केस स्टडीज लिहिलेत, बा खूप चांगलं असते, सगळ्या गोष्टी असतात, आयुष्यात टेन्शन असते, बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात. आणि पण ती मुलं मुली आई बापाच्या शेवटपर्यंत पुरत नाहीत. आणि शेवटपर्यंत न पुरल्यामुळं त्या मुलं मुली नसलेल्या आईबापाला जो होणारा त्रास असतो त्याबद्दलची जी स्टोरी आहे. तर अशा प्रकारे सगळं असणार आहे त्या ठिकाणी. आता ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी टोटल 4 भागात डिवाइड केलेली आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल जे आहे, एक श्रीमंत घराणं असते, 2 मुलं असतात. मध्यमवर्गीय घराणं त्यांना पण 2 मुलं असतात आणि सगळ्यात गरीब घराणं त्यांनाही 2 मुलं असतात. आणि चौथं जे घराणं असते ते काय म्हणतो आपण त्याला, एकदम जेनेरिक. पण ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन असते, जे चौथं घराणं असते ते म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, आई वडिलांसोबत राहण्याची शेवटपर्यंतची इच्छा, असं ते चौथ्या घरात असते. आता तुम्हाला रियालिटी सांगतो, ही ऍक्च्युअली इंटरेस्ट ह्या 4 कुटुंबांमध्ये होता. पण झालं काय सांगतो तुम्हाला मी. त्यांचं आयुष्य सुरू झालं, लहानपणी होतं, सगळं मस्त चाललं होतं, ऑल ओके सगळ्या पद्धतीनं. कोणी शिक्षण करत होतं, कोणी परत हळूहळू ग्रो होऊन नोकरीला लागलं. सेम 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 श्रीमंत घराण्यामध्ये कसं झालं की बाबा स्वतःच्या आई वडिलाचा बिझनेस होता, तो बिझनेस टेक ओव्हर करायचा असतोय. मग ते लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर मग हळूहळू त्या गोष्टी पुढे वाढायला लागतात. बरोबर आहे. मध्यमवर्गीय घराण्यामध्ये काय होतं, शिकतो वगैरे, त्यातला एक मुलगा असतो जो थोडंफार व्यवसायासाठी प्रयत्न करत असतो, एक असतो जो नोकरी करत असतो किंवा नोकरीसाठी इंटरेस्टेड असतो त्या ठिकाणी, म्हणजे नोकरीसाठी प्रयत्न करत असतोय. आणि गरीब घराणं जे असते की नाही 3 नंबरचं, त्याच्यामध्ये कसं असतं बाबा, रोज कामाला गेल्याशिवाय घरी जेवण नाही, म्हणजे रोजंदारीचं जेवण. स्टोरीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा. बघा ह्याचा शेवट खूप भयंकर आहे. म्हणजे आपण आयुष्यात काही नाही करायला पाहिजे, काही करायला पाहिजे. कारण आपण स्वतः मुलं म्हणून आई वडिलांना शेवटपर्यंत पूर्ण किती गरजेचं असते ह्यातून तुम्हाला ते कळणार आहे. पण आता सुरुवात करतो परत. जे सगळ्यात गरीब घराणं असते त्याच्यामध्ये होतं काय की बाबा, एकेकाळी असंच तो इव्हिनिंगच्या टायमाला काम वगैरे करून आलेला असतो, असंच फिरता संध्याकाळी. आणि त्याचं कसं असतं, झोपडपट्टीसारखं घर असल्यामुळं, आणि त्याला त्या पर्टिक्युलर एका मुलाला काय होतं की साप चावतो. म्हणजे असं त्या स्टोरीमध्ये लिहिलेलं आहे. साप चावल्यामुळं काय होतं, इनिशियली त्याला लगेच सरकारी दवाखान्यात पळवलं जातं. तिथं त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट होत नाही. मग हळूहळू करत त्यांच्या ते लक्षात येत नाही, तिथं वेळ खूप निघून जातो. बरोबर आहे. सगळ्यात जे गरीब घराणं असतं त्यातला एक मुलगा एक्सपायर होतो आणि त्यातला राहतो फक्त एक मुलगा. आता मध्यमवर्गीय जे घर असतं सांगतो तुम्हाला मी, त्याच्यामध्ये पण सेम ही स्टोरी खूप रिलेटेबल आहे. त्यातले मोजके केस स्टडीज आहेत, ते रिलेटेबल केस स्टडीज आहेत. मध्यमवर्गीय जे असतं का नाही, तो व्यवसाय करत असतो. व्यवसाय करायला ज्यांनी पैसे उचल घेतलेले असतात, बरोबर आहे, म्हणजे बाहेरनं पैसे उचलतो,
एक गोष्ट ह्या ठिकाणी अजून एक मेन्शन केली, जे सगळ्यात शेवटी सांगतो तुम्हाला मी. रिस्क का घ्यावी आणि रिस्कला सामोरे का जावं. रिस्कपासून जेव्हा तुम्ही पळता त्यावेळेस तुम्हाला वेगळे वेगळे भयंकर विचार येतात. असंच ते मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये झालं. जो त्यांचा लहान मुलगा होता, जो व्यवसाय क्षेत्रात उडी मारतो. मोठा मुलगा काय नोकरीचा आपलं अभ्यास झाल्या तो नोकरीला लागला होता, नोकरी चालू होती, व्यवस्थित चांगलं चाललं होतं सगळं. लहान मुलगा व्यवसाय म्हणजे खूप टेन्शन झालं. म्हणजे त्याने काय केलं, पैसे वगैरे उचलले होते मार्केटमध्ये व्यवसायासाठी. पण इथं त्या ठिकाणी तो चुकला काय माहिती आहे का, मध्यमवर्गीय माणसाला ते ज्ञान नसते. मार्केटमधनं व्याजानं पैसे उचलायचे आणि व्यवसाय करायचा. ॲक्च्युली तसं कधीच करायचं नसते. हे मध्यमवर्गीयांना सांगणार कोणच नाही. आत्तापर्यंत तर कोण नाही. पुस्तकात काय लिहितात तर पुस्तकाकडे ते लोक शक्यतो लक्ष पण देत नाहीत. तर अशा प्रकारे कहाणी त्या ठिकाणी घडली. त्याने केलं सुसाईड. म्हणजे मध्यमवर्गीयातला घराण्यातला जो लहान मुलगा होता त्याने केलं सुसाईड. बरोबर आहे. आता मी येतो श्रीमंत घराणं. आता श्रीमंत घराण्यामध्ये होतं काय माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचा विषय की तिथं त्या मुलांमध्ये, कारण कसं असतं लहानपणापासून सगळ्या गोष्टी त्यांना मिळालेल्या असतात. बरोबर आहे. आणि कसं आहे, त्यांना ती गरिबीची जाणीव नसते, परिस्थितीची जाणीव नसते. त्यांना सगळं रेडी असते. गोल्ड म्हणजे सोन्याचा चमचा जे तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलं. मग त्या ठिकाणी होतं काय, त्यांच्यामध्ये बिझनेसचं जेव्हा डिव्हिजन होतं, हा बिझनेस तू बघायचा, हा बिझनेस तू बघायचा, अशा अशा गोष्टी झाल्या. बरोबर आहे. आणि खूप मोठे उद्योजक म्हणलं ना तर जीवाचा रिस्क फॅक्टर असतो त्या ठिकाणी. ॲक्च्युली सगळ्यात श्रीमंतांमध्ये जी ट्विस्ट जो आहे का नाही बाबा, ॲक्च्युली त्यातलं होतं काय, सगळ्यात महत्त्वाचा विषय. तर त्यातल्या काय म्हणतो आपण त्याला, त्यातलं असं एक स्पष्ट नमूद केले की बाबा स्पोर्ट्स कार किंवा कार इंतुजियास्ट एक आवड असते, छंद असतो मोठ्या श्रीमंत लोकांना. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा मुलगा जो होता तो कार ॲक्सिडेंटमध्ये दगावतो. तिथं सुद्धा राहिला एक. आता मी येतो चौथ्या गोष्टीमध्ये. चौथी फॅमिली जी एक मध्यमवर्गीय फॅमिली असते, बेसिक फॅमिली असते. त्यांच्या घरामध्ये वडील नोकरीला असतात. म्हणजे वडिलोपार्जित नोकरी असल्यामुळं त्यांच्याकडे सुद्धा मोठा मुलगा नोकरी करत असतो. लहान मुलगा मोठ्याला विचारल्याशिवाय किंवा वडिलांना विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेत नसतो. कुठलाही निर्णय असू दे, पैशाचा असू दे किंवा नोकरी करायची न करायची, हे सगळ्या गोष्टीचा निर्णय असतो. तर चौथ्या फॅमिलीमध्ये एक गोष्ट मी मागासपासून अनुभवली असेल की बाबा, ₹1 जरी खर्च करायचा झाला त्यांच्या घरात तरी तिघं चौघं त्यांच्या घरातले मिळून बसतात आणि विचार करून खर्च करतात. खरंच ही गोष्ट गरजेची आहे का, असे त्या बाकी तिन्ही घरात अजिबात नव्हतं. लॉजिकली सिच्युएशन समजून घ्या. म्हणजे परिस्थिती सुधारायच्या नादात आणि परिस्थिती चांगली आहे म्हणून एन्जॉय करायच्या नादात स्वतःही आयुष्य संपवून घेतलं. प्रत्येकी राहिलं एक एक मुलगा जनरली. मग एक मुलगा, आई वडिलाची जबाबदारी असल्यामुळे ते प्रेशर आणि हेक्टिक ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. आता हळूहळू टप्प्यामध्ये दाखवलं की त्यांची वय वाढत चालली आहेत. कुणाचा लग्नाचा विषय चालला आहे, ह्या सगळ्या गोष्टी लग्नाचं बघायचं चाललं. मग त्या स्टेजपर्यंत लोक पोचलेत. आता सगळ्यात गरीब घराणं जे असतं त्या ठिकाणी, तर गरीब घराण्यामधली स्टोरी कशी आहे की बाबा, लग्नाचं म्हणजे कसं असतं, झोपडपट्टी असल्यामुळे तुम्ही त्यांच्यात माहीत असतं बाबा मुलींच्या अपेक्षा. आता थोडंसं ह्याला रिलेट केले अलीकडच्या काळाला. घर पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. म्हणजे प्रगती त्या ठिकाणी गरजेची आहे. त्याशिवाय त्यांच्या घरात मुलगी येत नाही. मध्यमवर्गीयमध्ये कसं असतं, एक छोटंसं घर ऑलरेडी बाय डिफॉल्ट असते, मग त्यांचं जमून जातं. आणि श्रीमंत लोकांना काही मागच लागलेले असते, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यानंतर होणारे भानगडी हे माझ्यापैकी चांगलं तुम्हाला ते पुढं स्टोरीत येणारच आहे. तर अशा प्रकारे सगळ्यात त्याचा सारांश आहे. तर सगळ्यात गरीब घराणं जे असतं त्या ठिकाणीच लग्नाचा होता ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग लग्न होतं, त्याचं आयुष्य पुढं जातं. मग रोजंदारीचं जीवन असल्यामुळं ती मुलगी जी तिथं आलेली असते बाबा, एक गरीब घराण्यातली असते पण आलेली असते, ते अपेक्षाचं ओझं त्या ठिकाणी वाढतं. अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात मुली सहभाग करत नसत्या. मग ह्या ठिकाणी एक ट्विस्ट काय आला, लग्नानंतर आयुष्य एकतर सोन्याचं होतं नाहीतर नर्क होतं. ह्या दोनच गोष्टी होतात. मग त्याचं झालं उलटं. ह्याला आता बोलायला गेलं तर परिस्थितीची जबाबदारी, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ह्या ठिकाणी एक शिकवण त्या ठिकाणी दिली आहे. खरंच तो निर्णय आता हे तर चुकला होता तो काय माहिती आहे का, फक्त तो आवडीवर गेला. आवडते ठीक आहे, चांगली आहे, मुलीनं पण बाबा त्या ठिकाणी ती गडबड झाली होती. अविचार न विचार असा काही विषय झाला नव्हता, गडबडीत ह्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी. आता नशिबाने त्यांच्याकडे आलं म्हणता येईल, किंवा पुस्तकांमध्ये अशी स्टोरी त्या ठिकाणी ॲड केली आहे. मध्यमवर्गीय घर, मध्यमवर्गीय घरात काय झालं, लग्न झालं पण थोडेफार इंटरनल क्लॅशेस सुरू झाले, डिवोर्सपर्यंत पोचले ती केस. श्रीमंतांमध्ये पण श्रीमंतांमध्ये सुद्धा सेम केस झाली, डिवोर्सपर्यंत केसेस पोचायला लागल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पुढचा भाग मी आता 2 मिनिटात कव्हर करतो. आता मी होतो त्यांच्यामध्ये डिवोर्सचं केसेस. आता चौथी रिलेटेबल फॅमिली, लग्न त्या दोन्ही मुलांची लवकर झाली नाहीत. म्हणजे जवळपास त्या स्टोरीमध्ये असं नमूद केलं की 30, 32, 35 पर्यंत वय झालं, पण त्यांनी एवढी विचारपूर्वक लग्न केले. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्याच लेवलची किंवा त्यांच्याच
आजूबाजूच्या घरातली मुलगी त्यांनी केली. त्या ठिकाणी डेव्हलप झाले त्यांचं समंजसपणा दोन्ही मुलांचं. कारण पैसे वाचवण्यासाठी दोन्ही मुलांची लग्न त्यांनी एकाच मंडपात केली ती. सगळ्या गोष्टी विचारसर करून. बरोबर आहे. तर पहिल्या 3 केसेसमध्ये कसं होतं, सेम गोष्ट. श्रीमंत मुलगा असतो तो परत सुसाईड करतो. गरीब घराण्यातला आपला मध्यमवर्गीय जो असतो तो क्लासेस, टेन्शन ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो घर सोडून जातो. आणि सगळ्यात जो गरीब असतो तो जर सेम त्याला टेन्शन आणि बर्डन वाटायला लागतं आईवडील. तो सुद्धा म्हणजे तो माझं माझं वेगळा संसार करतो, तुमचं तुम्ही बघा, तुमचं तुम्ही रोजंदारी करा आणि जगा. तर अशा स्टेजला हे केसेस झाल्या. आता तिथनं पुढं आता पुस्तकातील सगळे एक गोष्ट मी सांगत नाही तुम्हाला, पुस्तकाची लिंक तुम्हाला खाली टाकतो मी. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आयुष्यात होणाऱ्या घड्या डेली बेसिसच्या गोष्टी त्यात टाकल्या. त्या काय आता मी सांगत नाही. तुम्ही फक्त इमॅजिन करू शकता गरिबाच्या घरात काय होतं, मध्यमवर्गीयाच्या घरात काय होतं, श्रीमंताच्या घरात काय होतं, किंवा एक समंजस फॅमिली असते त्यांच्या घरात कसं होत असेल व्यवस्थित. जे बाहेर कधीच कळत नाही त्यांच्या घरात काय चाललंय, पण त्यांच्या घरात सगळं ओके चाललेलं असतं. तर सगळ्यात गरीब घराणं जे असतं ते आईवडिलांचं वय झालेलं असते, सांभाळणारं कोण नसते, मुलगा असताना सोडून गेलेला असतो बायकोसोबत राहायला सेपरेटली. ते ॲक्च्युली आतल्यात झुरायला लागले असतात. म्हणजे काही काळानंतर कुणाचेच आईवडील इंडिपेंडंट होऊ शकत नाहीत, ते डिपेंडेंटच होतात. मग त्यांना काहीही झालं तर मुलांचा सपोर्ट किंवा मुलांची मदत ही लागतेच. हे म्हातारपणाचं शेवटच असते. सेम मध्यमवर्गीय तिथं सुद्धा तोच विषय होतो. म्हणजे आई वडील आतल्या म्हणजे त्यांच्याकडे असते, घर वगैरे असते, सगळ्या गोष्टी असतात, पण ते आतल्यात झुरायला लागतात. अशा प्रकारे त्यांचा आयुष्याचा शेवट अपेक्षित नव्हता. म्हणजे आता एकटं राहायला लागतंय, मुलं लक्ष देत नाहीत. आणि श्रीमंतांमध्ये तर डायरेक्ट पैसा असतो, सगळं असतं, सगळ्या गोष्टी नोकर चाकर आहेत, मुलगा सुसाईड केलाय. म्हणजे त्या ठिकाणी अशी सिच्युएशन येते की बाबा सगळं आहे पण तरी पण आयुष्य अनर्थ आहे. तिन्ही केसेस फक्त तुम्ही इमॅजिन करून बघा किती बेकार सिच्युएशन त्या आईवडिलांना होत असेल. शेवटच्या क्षणी एकत्र राहून शेवटपर्यंत ती मुलं त्यांना पूर्ण किती गरजेचं असते. आणि चौथ्या केसमध्ये ती मुलं आहेत, सगळे आहेत, आईबापाची काळजी घेतात, सगळं ओके, सगळं ओके चालू आहे. बरी त्यांची परिस्थिती खराब झाली पण समंजसपणाने ती परिस्थिती सांभाळीच त्यांची घरात ताकद आहे. कारण चारही विचार 5-6 लोक जे काय त्यांच्या घरात आहेत सगळे एका विचारचे. किती वाईट परिस्थिती होती ते समोर जाऊन त्याला हँडल करू शकतो, पण बाकीच्यांमध्ये तसं झालं नाही. ही परिस्थिती एवढी बिकट आहे, ती वाचताना एवढं विचित्र वाटत होतं. तुमच्या आयुष्यात कसलीही परिस्थिती येऊ द्या, सुसाईड इज नॉट अ सोल्युशन. काही असू द्या, समोर जा परिस्थितीला, काही फक्त चुकीचं काही करू नका. म्हणजे क्राईम वर्ल्डमध्ये काही जाऊ नका. लॉस झाला होऊ दे, काही फरक पडत नाही. काही स्ट्रेस होऊ दे, त्या गोष्टी समंजसपणाने मॅनेज करता येतात. त्यासाठी सायकोलॉजिस्ट असतात, हजारो सोल्युशन आहेत त्याला. ते सोल्युशन ॲडॅप्ट करायला शिकलं पाहिजे. लोक ॲडॅप्ट करत नाहीत, लोक डायरेक्ट डिसिजन घेतात. ही सगळ्यात मोठी आत्ताची अडचण आहे. बरोबर आहे. प्रॉब्लेम्स सांगितल्या पाहिजे, प्रॉब्लेम्स चर्चा केली पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये मी कसं बोलू, मी कसं सांगू हे सिच्युएशन न करता डायरेक्ट डिसिजन घेतात आणि त्या डिसिजनचा रिझल्ट वेगळाच काहीतरी असतो. जे समंजस घरात कधीच होत नाही, श्रीमंत असो किंवा गरीब असो. जस्ट इमॅजिन करा, ते तिन्ही घरं आहेत, बऱ्यापैकी त्यांच्या याच्यानुसार त्या गोष्टी त्यांच्याकडे होतात, पण त्यांचा शेवट किती बेकार होईल विचार करा. ते गरीब घरानं मुलगा नाहीत, कोणी येतंय बाहेरनं टोमणा मारून जातंय, शिवाय देतंय, हे म्हाताऱ्या हे म्हातारे आता माराय आल्या, ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नमूद आहेत पुस्तकात. म्हणजे त्यांना इज्जत नाही. मध्यमवर्गीयमध्ये कसं असतं, शेजारी घर शेजारी वाद असतोय, काय आता हे करणारे चपले त्यांचं, म्हणजे हे टोमणे त्यांना आयुष्यात लय लवकर ऐकायला मिळतात. हे जुळूनच मरते. म्हणजे काय आता जगण्यात अर्थच नाही, ते शेवटपर्यंत जुळणार. काय झालं आयुष्याचं सार्थक, काहीच नाही. श्रीमंत घरांमध्ये सगळं ओके, पण अंत त्यांचा एकांतात आणि शांततेत होतो. म्हणजे काहीच नाही, संपलंय आता, आधीच संपलेलं होतं, आता फक्त मरायची पडतो. खाणं पिणं सगळं ओके, अनर्थ. विचार करा, हे म्हणजे ज्या दिवशी खरं सांगायचं तर म्हणजे बोलायला गेलं का नाही, पुस्तक जेव्हा मी वाचलं, पुस्तक 2 ते 3 दिवसात मी संपवलं वाचून. खूप गोष्टी डेली लाईफच्या रूपात रिलेटेड आहेत आणि अशा बऱ्याचशा त्यातल्या ऍक्च्युली मांडलेल्या केस स्टडीज ह्या रिअल आहेत. फक्त आजूबाजूला विचार करा, बिना काय म्हणतो आपण त्याला, बिना मुलांचे आईवडील ज्यांची मुलं एक्सपायर झाले त्यांची परिस्थिती काय, फक्त बघा, त्या ठिकाणी जाऊन या आणि अनुभवा. आयुष्यात काही करा, किती नुकसान होते, काही करा, कसंही जगा, पण
आई बापाला शेवटपर्यंत मुलगा पुरणं हे खूप जास्त गरजेचं आहे. शेवटपर्यंत आई बापाला मुलगा पुरलाच पाहिजे, तो कसाही असू दे. आई बापाच्या शेवटामध्ये ते मुलं पाहिजेतच. हे अशा प्रकारे पुस्तक, आता मी काही लय बोलत नाही, तुम्ही फक्त इमॅजिन करा. पुस्तक मी खाली देतो, पण अतिशय भयंकर स्टोरी आहे ही, भयंकर. जेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा तुम्ही घेतला, काही करा तुम्ही, आई बापाला शेवट नाही. नाही, जन्माला तुम्हाला यासाठी घातलं, असं घातलं की तुमचं तुम्ही काही करा किंवा करू नका. तुम्ही काही करा, समंजसपणाने राहा, आई वडिलांना प्रॉब्लेम सांगा, पण आई बापाला शेवटपर्यंत पुरा, असं त्यात स्पष्ट नमूद केलं. लेखकाच्या आयुष्यात सुद्धा ही गोष्ट घडलेली होती. त्याने पण जाता जाता एवढंच लिहिलं की माझीही मुलं नाहीत. मग त्याच्यानंतर त्याच्या लेखकाच्या आयुष्यात ही गोष्ट खूप आरली झाली. मुलाची लग्नही झाली नव्हती, पाण्यात पडून दोन मुलं गेली, असं त्याचं आहे. विचार करा. हे खूप ऐकायला सोपं वाटतंय, साधं वाटतंय, पण ऍक्च्युअली रियालिटी जेव्हा फेस तुम्ही करता, खूप भयंकर असते, खूप भयंकर. तुम्ही मेंटली एवढं डिस्टर्ब झाले असताय, ते भयंकर लेवलला. माणसं जपणं म्हणजे माणसं जाऊ दे, स्वतःची मुलं जपणं, त्यांना ते ज्ञान देणं, काही असू दे, पण शेवटपर्यंत टिकणं तुमचं जास्त गरजेचं. चलो, आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अजून एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो नवीन पुस्तकाची. सबस्क्राईब करायला विसरू नका.